नमस्कार मंडळी, सध्या आपण असंच फिरत फिरत आज आलेला आहे जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर या ठिकाणी। आणि जसं की तुम्ही आता पाठी बघताय, तर जसं की आपण आलेलो आहे आता जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर या गावी। या ठिकाणी कुकडी नदीचा उगम होतो, कारण या मंदिराच्या ज्या बाजूने ना चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेलं आहे। तर या ठिकाणी कुकडी नदीचा उगम होतो। या ठिकाणी अतिशय प्राचीन असं मंदिर आहे, ते म्हणजे असं बोललं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे। आणि त्याचबरोबर इथल्या मंदिराला असं पण बोललं जातं की 1200 वर्षापूर्वीचा काहीतरी इतिहास आहे। खूप जुनं मंदिर आहे आणि ह्याच्यावरती छतच नाही आहे, ओनली फक्त इथून खाली हे मंदिर आहे। मंदिर इतकं प्राचीन आहे की आता तुम्ही बघू शकता, म्हणजे हे बऱ्यापैकी असं झीज होऊन होऊन नंदीचं मुंडी आहे ना अशी एकदम झीज होऊन असं जीर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो कशा पद्धतीनं, म्हणजे इतकं प्राचीन मंदिर आहे की त्याची झीज होऊन सध्या ते नामशेष होत चाललेलं आहे। मंदिरावरती अशा पद्धतीनं छोटे छोटे कोरीव कामं केलेले डिझाईन आहेत आणि मंदिर हेमाडपंथीय मंदिर आहे, अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। आता मी आतमध्ये जातो। प्राचीन काही हे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे। आतमध्ये भगवान शिवशंकरांची पिंड आहे, पहिल्यांदा आपण ते बघूया। आवाज असा घुमतोय, याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की किती प्राचीन हे मंदिर आहे। त्याचबरोबर वरती अशा पद्धतीने खूप साऱ्या छोट्या छोट्या कोरीव कामं याच्यामध्ये दगडामध्ये कोरलेले आहेत। आपण देवाचं दर्शन घेऊ। मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यावरती या ठिकाणी खूप साऱ्या मूर्ती आहेत। आता या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पण कुठल्या तरी देवीची मूर्ती आहे असं आपल्याला दिसून येत आहे। त्याच्या ऑपोजिट बाजूला या ठिकाणी देव आणि देवता यांची अशा पद्धतीने मूर्ती आहे। ह्याचं जे बांधकाम आहे कोरीव दगडामध्ये कोरलेलं आहे, पायर वगैरे इतकं प्राचीन असं आहे। त्याचबरोबर बाजूला या ठिकाणी एक अशी मूर्ती आहे। तर अशा पद्धतीने आतमधलं स्ट्रक्चर आहे। हे पिलर वगैरे तुम्ही असं बघू शकता, हेमाडपंथीय मंदिर आहे। जसं की आमच्या गावी पण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये करगणी या ठिकाणी पण सेम अशा पद्धतीनं तिचं एक मंदिर आहे, ज्या ठिकाणी असे पिलर आहेत। या ठिकाणी नंदी आमच्या तिथं, तर तेही हेमाडपंथीय मंदिर आहे, हेही सेम तसं आहे, पण त्या मंदिराला अतिशय सुंदर असा कळस बांधलेला आहे। जसं की आता ह्याच्यावरती पण कळस जर बांधला तर हे दिसायला अतिशय छान मंदिर दिसू शकतं। सध्या थोडं भुंड असल्यासारखं वाटते आपल्याला। आता गव्हर्नमेंटकडून आणि इथल्या काही स्थानिक नेत्यांकडून बऱ्यापैकी पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी मंदिराचं डागडुजीकरण आणि तेवढं डेव्हलपमेंट करण्याचं काम सुरू आहे। आता मी तुम्हाला पाठीमागून दाखवतो। या ठिकाणी पण अशी एक मूर्ती आहे, ज्या ठिकाणी आपल्याला समजत नाही की बाबा हे सर डोकं आहे ते कुठल्या देवतेचं आहे की काय आहे। अशा असंख्य मूर्ती आपल्याला या मंदिरावरती आपल्याला बघायला भेटतील। आता आपण आलेलो आहे मंदिराच्या पाठच्या बाजूला आणि या ठिकाणी पण एक मूर्ती कोरलेली आहे, दगडामध्ये सगळं कोरीव काम आहे। आता या ठिकाणी पण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे, त्यानुसार जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, कुकडी नदीच्या तीरावरती उगमाच्या ठिकाणी हे मंदिर असल्यामुळे कुकडेश्वर मंदिर असं बोललं जातं, कुकडेश्वर महादेव मंदिर। त्याचबरोबर अजून वेगळी माहिती म्हणजे यामध्ये मंदिराचा जो पहिलं मंदिर होतं त्यामध्ये मंदिर हे जमिनीमध्ये खचत चाललेलं आहे। आता या ठिकाणी दिलं आहे की 5 फूट मंदिर आता आतमध्ये जमिनीमध्ये खचलं गेलं आहे। तर आता हे अशा पद्धतीने जमिनीचा स्तर हा एवढा आहे आणि मंदिर हे बघा आतमध्ये या भिंतीच्या एवढं खाली आहे। तर सध्या मंदिर हे खचत चाललं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲक्च्युली इथून ह्या बाजूनीच ना भूमिगत आतमध्ये कुकडी नदीचा झरा पाण्याचा वाहतो आहे असं सांगितलं। तर झरा त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडाच्या बाजूला कुकडी नदी खालून वाहिलेली आपल्याला दिसेल। मी पुढून दाखवतो तुम्हाला। मंदिराच्या बाजूला हे झाड आणि झाडाच्या इकडून खालून कुठून तरी पाण्याचा झरा वाहतोय। आता हे तुम्ही बघताय या ठिकाणीच आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वरून वाहून येतं खाली, या ठिकाणी कुकडी नदीचा उगम आहे। जसं मी तुम्हाला आता बोललो की हे मंदिर डोंगर
तिन्ही बाजूनी डोंगराने वेढलेलं आहे ह्या मंदिराला. पाठी डोंगर आहे मोठा, या ठिकाणीही डोंगर आहे मोठा. तो किल्ला कुठला आहे ग? चांडव काहीतरी बोलले ना? हां, तर त्या ठिकाणी पुढे चांडवचा किल्ला आहे. तर अशा पद्धतीने चारी बाजूनी डोंगरावरती वरती पण काही बघायसारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं वरून पण या ठिकाणी पाणी असं वाहत येतं आणि इथून पुढे उगम होतो कुकडी नदीचा. तर म्हणजे अशा पद्धतीने हे निसर्गरम्य ठिकाणाचं निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि जसं आता तुम्ही बघता, आम्ही आता उन्हाळ्यामध्ये आलो आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला ना, या ठिकाणी एकदम भारी वाटेल आहे ना. मी ट्रॅव्हल आयजे म्हणून माझे एक मित्र आहेत इंद्रजित जोरे, त्यांचा व्हिडिओ पाहिला होता. त्यांनी पावसाळ्यामध्ये व्हिडिओ केला होता, अतिशय छान असा आहे. मी पाहिजे ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीनं निसर्गरम्य खूप छान असा परिसर आहे. आणि मंदिराचं हे काम जे आहे ना, आता डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, सध्या विकास होतो आहे. तर एका 5-6 महिन्यानंतर तुम्ही आल ना, तर या ठिकाणी खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला भेटू शकतं. चला, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओजस्वी महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.